हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. IBPS पीओ आणि एसओ या दोन्हींचे नोटिफिकेशन हे काल रात्री उशिरा डिटेल्ड नोटिफिकेशन हे आलेलं आहे आणि IBPSनी अक्षरशः धुमाकूळ करून टाकलेला आहे. कारण एक्झाम पॅटर्न मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. मग ते प्रोबेशनरी ऑफिसरच्या असो किंवा याच्या सोबत सोबत स्पेशालिस्ट ऑफिसरच्या असो. म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसरमध्ये बऱ्यापैकी मोठे बदल हे आपल्याला दिसून येतात. एक्झाम पॅटर्न मध्येच नाही तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला बदल दिसून येतात. बऱ्याचशा छोट्या-छोट्या पण महत्त्वाचे बदल आपल्याला या नोटिफिकेशनमध्ये IBPS पीओच्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि नंबर 2 IBPS एसओमध्ये सुद्धा आत्तापर्यंतच्या त्यातल्या त्यात AFOच्या व्हॅकन्सी सगळ्यात कमी आपल्याला या ठिकाणी दिसतात. पण पेपरमध्ये झालेले किंवा पॅटर्नमध्ये झालेले महत्त्वाचे बदल, IBPS च्या एसओच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये झालेले महत्त्वाचे बदल, एक्झामिनेशनच्या सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये झालेले महत्त्वाचे बदल, हे सगळेच बदल फार जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ इत्यंभूतरित्या शेवटपर्यंत नक्की पहा. कारण झालेल्या प्रत्येक छोट्या-छोट्या बदलांबाबतीत इत्यंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल. तर सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपण IBPS पीओच्या माध्यमातून काय-काय बदल झालेले आहेत, एक्झाम पॅटर्न काय बदललेला आहे, काय-काय चेंजेस झालेले आहेत, त्या बाबतीत पाहूयात आणि त्याच्यानंतर IBPS एसओच्या बाबतीत डिटेलमध्ये बघूयात. दोन्ही नोटिफिकेशन एका व्हिडिओमध्ये आपण बघतोय. त्यामुळं थोडासा व्हिडिओ हा लेंदी असू शकतो, पण तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही या व्हिडिओला रेकॉर्डेड मोडमध्ये कधीही बघू शकता. जाऊयात सगळ्यात पहिल्यांदा विदाऊट वेस्टिंग एनी टाईम. ॲडव्हर्टाइजमेंट काल रात्री संध्याकाळी आली आणि रात्री आल्यानंतर जवळपास सगळीकडेच विद्यार्थ्यांमध्ये बॉम्बच पडला. का? कारण अचानक बदललेला पॅटर्न याला नेमकं सामोरं कसं जायचं? बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले संभ्रम या सगळ्याच बाबतीत या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी चर्चा करूयात. पहिल्यांदा आपण बघूयात IBPS पीओच्या बाबतीत. IBPS पीओच्या बाबतीत आणि एसओच्या बाबतीत दोन्ही गोष्टी एक कॉमन आहे. की तुमचे एक्झामिनेशनचे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहेत ते 1 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत या तारखेमध्ये तुम्हाला हे ऑनलाईन ॲप्लिकेशन दिसेल. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जी गोष्ट बदलली आहे, प्रामुख्याने बदलली आहे. मग हे पीओ आणि एसओ दोघांसाठीही जी गोष्ट प्रामुख्याने बदलली आहे ती म्हणजे काय, की आता तुम्हाला तुमचा फॉर्म काही लिमिटेड पर्यंत हा एडिट करता येणार आहे. पण ऑब्व्हियसली आहे, IBPS आहे, त्याच्यासाठी ते एक्स्ट्रा चार्जेस पे करायला लावणार आहेत. त्यामुळं फॉर्म भरताना सुरुवातीलाच आपण व्यवस्थित पद्धतीने, कुठल्याही पद्धतीने चुका न करता, डोकं शांत ठेवून 100% आपण तो भरावा. सगळ्यात पहिल्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की आजपासून म्हणजे दिनांक 1 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहेत. सोबतच याच कालावधीमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मुद्दा नंबर 2 की 21 तारीख होऊन गेल्यानंतर 2 दिवस तुम्हाला एडिटचा विंडो आता IBPSने इंट्रोड्यूस करून दिलेला आहे. बट विथ सम टर्म्स अँड कंडिशन्स. प्रत्येक गोष्ट एडिट करता येणार नाहीये. कोणत्या गोष्टी एडिट करता येणार आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. मग आता याच्यामध्ये तुम्ही पाहसाल तर पहिल्यांदा 2 दिवसासाठी तुम्हाला या ठिकाणी 21 तारीख होऊन गेल्यानंतर एडिटचा विंडो ओपन राहणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कॅन्डिडेटनी 2 तारखेला किंवा 3 जुलैला फॉर्म भरला. अनफॉर्च्युनेटली त्यातल्या काही गोष्टी चुकल्यात, तर त्या केसमध्ये त्याला 21 तारीख होऊन गेल्यानंतर एडिट करता येणार आहे. म्हणजे याच्या आधी ते करता येत नव्हतं. यावेळेस मात्र त्या शेवटच्या 2 दिवसानंतर म्हणजे लास्ट डेट संपल्यानंतर त्याच्यानंतर 2 दिवस एडिटचा विंडो IBPS कडून ओपन करण्यात येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की प्रोबेशनरी ऑफिसरच्या बाबतीत आपण पाहूयात. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जसं काही SC-ST कॅन्डिडेट्स आहेत यांच्यासाठी IBPS पीओचा पेपर देण्याच्या आधी एक प्री एक्झामिनेशन किंवा प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ही कंडक्ट केल्या जाते. ही ऑगस्ट महिन्यात होईल. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन जी आहे ही कधी होणार आहे? ऑगस्ट 2026 मध्येच. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी जी एक्झामिनेशन आहे ही ऑगस्टमध्येच होईल. त्याच वेळेस तुमचे कॉल लेटर येतील. प्रीचा रिझल्ट कधी लागणार आहे? सप्टेंबर 2026. कॉल लेटर जे आहे ऑनलाईन एक्झामिनेशन मेन्सचं म्हणजे जे विद्यार्थी इथं प्रीला क्वालिफाय करतील अशा विद्यार्थ्यांना सप्टेंबर 2026 मध्येच ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशनचं कॉल लेटर येईल. मेन्स एक्झामिनेशन IBPS पीओची केव्हा होणार आहे? ऑक्टोबर 2026 आणि मेन्सचा निकाल हा नोव्हेंबर महिन्यात लागणार आहे. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट फॉर द फर्स्ट टाइम IBPSनी अजून एक मोठा जो बदल केलेला आहे तो आहे पर्सनॅलिटी टेस्ट. काय आहे हे आपण पुढे गेल्यानंतर अजून डिटेलमध्ये बघूयात. पर्सनॅलिटी टेस्ट ही पहिल्यांदा तुमची इन्क्लूड करण्यात आलेली आहे. नोव्हेंबरमध्येच पर्सनॅलिटी टेस्ट ही कंडक्ट करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू हा कंडक्ट करण्यात येणार आहे. म्हणजे काय, की नॉर्मली डेट कोणत्या-कोणत्या तर प्रायोगिक तत्वावरती पाहिलं तर 1 ते 21 जुलैच्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे त्याच वेळेस तुम्हाला पेमेंट करायचंय. तिथून 2 दिवस पुढे तुम्हाला एडिटचा विंडो ओपन राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रीसाठी जे आहे ऑगस्ट महिन्यात तुमचं प्रीचं हॉल तिकीट येणार आहे आणि ऑगस्ट महिन्यातच तुमची प्री एक्झामिनेशन होणार आहे. नंबर 2
ऑनलाईन एक्झामिनेशन प्रीचा रिझल्ट जो आहे हा सप्टेंबरमध्ये लागेल. सप्टेंबरमध्येच मेन्सचे हॉल तिकीट येतील. ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची मेन्स होईल आणि याच्या सोबत नोव्हेंबरमध्येच तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल. सोबत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्येच तुमचा पर्सनॅलिटी टेस्ट होईल. याच्या सोबत तुमचा इंटरव्ह्यू नोव्हेंबर एंडिंगला किंवा डिसेंबर स्टार्टिंगला होईल आणि त्याचा फायनल रिझल्ट जानेवारी 2027 ला लागेल. हे IBPS POच्या बाबतीत असलेलं तुमच्या महत्त्वाच्या डेट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. अजून काय सर, की ते एडिट विंडो जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला जे 21 तारखेनंतर जो एडिट विंडो मिळणार आहे, त्या एडिट विंडोमध्ये काय गोष्टी आम्हाला एडिट करता येणार आहेत. पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही 21 तारखेच्या आधी तुमचा फॉर्म सबमिट करणं कंपल्सरी आहे. म्हणजे एडिट करण्यासाठी तुम्ही इलिजिबल कधी असाल, की सर मग मी 21 तारीख होऊन गेल्यानंतर जर मी पेमेंट केलं, नंतर मी फॉर्म सबमिट केला तर चालेल का? तर नाही. 21 तारखेच्या आधी तुम्ही फॉर्म सबमिट करणं कंपल्सरी आहे, पेमेंट करणं कंपल्सरी आहे. ह्या गोष्टी झाल्यानंतर जे कॅन्डिडेट ऑलरेडी ह्या गोष्टी करून बसलेत आणि आता एडिट करायचंय, असेच कॅन्डिडेट एडिट करू शकणार आहेत, ज्यांनी ऑलरेडी फीज वगैरे सुद्धा पेड केलेली आहे. तुम्हाला एडिटचा विंडोचा ऑप्शन हा फक्त एकदाच असणार आहे. म्हणजे ज्याही काही चुका झाल्यात एडिट करायची गरजच पडली तर ती एकदाच करता येणार आहे. आता सर कोणत्या गोष्टी एडिट करता येणार नाहीयेत? तुमचं नाव एडिट करता येणार नाहीये, ईमेल आयडी एडिट करता येणार नाहीये, मोबाईल नंबर बदलता येणार नाहीये, करस्पॉन्डन्स स्टेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरला तर महाराष्ट्रातच राहील, तो बदलता येणार नाहीये, परमनंट ऍड्रेस बदलता येणार नाहीये, ज्या पोस्टसाठी अप्लाय केलंय बदलता येणार नाहीये, नॅशनॅलिटी बदलता येणार नाहीये. बदलता काय येणार आहे? छोट्या मोठ्या गोष्टी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला एडिट करायचंही असेल तर त्याला ₹200 प्लस GST हे अप्लाय असणार आहे. म्हणजे ती फीस तुम्हाला पेड करावी लागणार आहे आणि जी नॉन रिफंडेबल आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एक साधं सोपं या झमेल्यात न पडता आपण ज्यावेळेसही आपला प्रोबेशनरी ऑफिसरचा फॉर्म भरू त्यावेळेस शांत डोक्याने, शांत पद्धतीने तो फॉर्म भरावा. 21 जुलैच्या आत भरावा. फॉर्म कसा भरायचा याच्यावरती एक वेगळा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल, कारण त्याच्यातही छोटे-छोटे बदल आहेत. बरं, तर एक महत्त्वाचा मुद्दा मी पहिल्यांदा प्रोबेशनरी ऑफिसरच्या बाबतीत डिटेलमध्ये बोलतो आणि मग मी SO म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसरच्या बाबतीत डिटेलमध्ये बोलतो. तर थोडंसं जाऊया पुढे आपण आता, की सर यामध्ये एज रिलॅक्सेशन काही असणार आहे का? तर हो, एज रिलॅक्सेशन म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज आहे 20 ते 30 वर्ष. जे ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांना मॅक्सिमम वय जे आहे 30 वर्षापर्यंतचं आहे आणि मिनिमम वय 20 वर्षापर्यंतचं आहे. पण मग SC-ST ला थोडं एज रिलॅक्सेशन असतं, ते म्हणजे 5 वर्ष म्हणजे 30+5. ओबीसी वाले जे काही विद्यार्थी असतील यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे 30+3 म्हणजे 33 वर्ष. त्याच्यानंतर पर्सन विथ द बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे काय, की असे लोक जे अपंगत्व ज्यांना आहे त्यांना 10 वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि बाकीचं जसं एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहेत या लोकांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. याच्यात कुठल्याही पद्धतीचे फार मोठे बदल करण्यात आलेले नाहीयेत. आता थोडंसं जाऊया पुढे आपण, की सर एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रोबेशनरी ऑफिसरला काय लागतं? एनी ग्रॅज्युएट, तुम्ही कोणत्याही डिग्रीमध्ये ग्रॅज्युएट झालेले असाल, तो इलिजिबिलिटी बेसिक क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. बरं, आता हे एज क्रायटेरिया झालं, इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालं. एनी ग्रॅज्युएट बट विथ व्हॅलिड ऑर रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे. मग अशा कंडिशनमध्ये हे सर्वच कॅन्डिडेट या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. पुढे जाऊयात, पण तुम्हाला त्या असलेल्या डिग्रीची मार्कशीट, त्या डिग्रीचं सर्टिफिकेट हे तुमच्याकडे ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू असणं कंपल्सरी आहे. तर माझ्याकडे डिग्री आत्ताच पाहिजे का? तर नाही. पण त्याच्या बाबतीतही काही क्रायटेरिया हे लक्षात ठेवा, काय बदल झालेले आहेत. फार महत्वाचे बदल झालेले आहेत आपल्याला दिसतात. तर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, की जेही विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन, मी पुन्हा एकदा वाक्य नीट ऐका सांगतोय, ज्याही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशनचा फायनल इयरचा रिझल्ट, शब्द नीट ऐका सर, मी ग्रॅज्युएट आहे, माझी डिग्री मला अजून भेटलेली नाहीये, हरकत नाही, नीट ऐका काय सांगतोय. पण तुमची डिग्री ही साधारणतः तुम्हाला ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू तुमचे मार्कशीट, डिग्री ही तुम्हाला सबमिट करावी लागेल ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. पण तुमचा फायनल इयरचा जो रिझल्ट आहे तो 21 जुलैच्या आधी लागलेला असणं कंपल्सरी आहे. शब्द नीट ऐका काय सांगतोय, 21 जुलैच्या आधी हा रिझल्ट लागणं कंपल्सरी आहे. अशा कंडिशनमध्ये एक साधा मुद्दा येतो, की तुमची डिग्री तुमच्या हातात, तुमचं कॉन्व्होकेशन झालेलं नाहीये, प्रॉब्लेम नाही. पण तुमचा फायनल इयरचा रिझल्ट हा 21 जुलैच्या आधी लागलेला असणं कंपल्सरी आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, फायनल इयर स्टुडंट इलिजिबल आहेत का? तर अजिबात नाहीयेत. फायनल इयर स्टुडंट आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट. प्रोबेशनरी ऑफिसर साठी सुद्धा नाही आणि SO साठी सुद्धा नाहीये. फायनल इयर स्टुडंट इलिजिबल नाहीयेत.
पुन्हा एकदा मी सांगतोय 21 जुलैच्या आधी तुमचा रिझल्ट लागणं कंपल्सरी आहे. कॉन्व्होकेशन होणं कंपल्सरी नाहीये. ओके, चला पुढे जाऊयात आपण आता थोडंसं. आता याच्यानंतर आपण पाहूयात की सर काय फीस असणार आहे. जर समजा प्रोबेशनरी ऑफिसर साठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, अशा केसमध्ये एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स म्हणजे विकलांग जे आहेत यांच्यासाठी ₹175 फी आहे आणि बाकीच्या लोकांसाठी ₹850 फीस तुम्हाला या ठिकाणी दिसेल ऍप्लिकेशन फॉर्म भरताना. आता जाऊयात पुढं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे बदललेला पॅटर्न. ही परीक्षा पद्धती बदललेली आहे का? तर हो, बदलली आहे. आणि काय बदललेली आहे, कशा पद्धतीनं परीक्षा पद्धती बदललेली दिसते हे पण आपण या ठिकाणी पाहूयात. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे काय लक्षात घ्या, की तुम्हाला इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न 30 मार्क, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 प्रश्न 30 मार्क, रिझनिंग 35 प्रश्न 40 मार्क असा प्रीचा तुमचा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड टेस्ट असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह बेस्ड म्हणजे मल्टिपल चॉईस, जसं आधी होतं 5 ऑप्शन तशाच पद्धतीने. आणि याला टाइम स्लॉट किती देण्यात आलेला आहे, असे एकंदरीत 100 प्रश्न आणि टाइम स्लॉट 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं म्हणजे 1 तासाचा प्रीचा पेपर तुमचा असणार आहे. याचा ओव्हरऑल कट ऑफ आणि सेपरेट कट ऑफ हा सुद्धा लागणार आहे. ओव्हरऑल कट ऑफ म्हणजे काय, की तुम्हाला एवढ्या 100 पैकी एवढे एवढे मार्क्स तुम्हाला पडायला पाहिजेत. आता ते डिपेंड करतं पेपरची डिफिकल्टी लेवल, नंबर ऑफ ऍप्लिकेशन या सगळ्याच गोष्टींवरती आणि नंबर ऑफ वॅकन्सीज. आता नॉर्मली जर समजा आपण पाहिलं या ठिकाणी तुम्हाला 100 पैकी ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा लावण्यात येणार आहे आणि सेपरेट तुमचा टॉपिक वाईज म्हणजे सब्जेक्ट वाईज सुद्धा तुमचा वेगवेगळा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतील. पण मेन्समध्ये काय गोष्टी बदलल्यात ते पण लक्षात घ्या. आता मेन्समध्ये काय झालेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा रिझनिंग 40 प्रश्न 60 मार्क, जीए 50 प्रश्न 60 मार्क, इंग्लिश 40 प्रश्न 20 मार्क आणि याच्या सोबत सोबत आपला असलेला ऍप्टिट्यूड 40 प्रश्न 60 मार्क्स. बदल काय झालाय सर, तर बदलाच्या बाबतीतही पाहूयात. ते म्हणजे खाली की सर हे सगळं झाल्यानंतर याच्यासोबत असणारे डिस्क्रिप्टिव्हचा पेपर, एसे रायटिंग आणि कॉम्प्रिहेन्शन, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, जे सोशल इश्यूज, रुरल इकॉनॉमी, इमर्जिंग बँकिंगच्या टर्मिनॉलॉजीज, बँकिंगच्या टेक्नॉलॉजीज, याच्यासोबत सोबत करंट अफेअर्स किंवा करंट इव्हेंट्स किंवा इथिक्स याच्यावरती कुठला तरी एक टॉपिक तुम्हाला देण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार 2 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि ज्याला 25 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. पण कशासाठी नीट ऐका, हा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आयबीपीएस पीओच्या मेन्सच्या पेपर पॅटर्न मध्ये पहिल्यांदा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. याच्या आधी आपण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पाहिलं, पण तशाच पद्धतीनं आयबीपीएस पीओ मध्ये सुद्धा मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह इन्व्हॉल्व करण्यात आलेलं आहे. म्हणजे नॉर्मली तुम्ही पाहाल रिझनिंगला 40 प्रश्न 60 मार्क 45 मिनिटं म्हणजे सेक्शनल टाइम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी देण्यात आलेला आहे. याच्या सोबत सोबत 50 प्रश्न 60 मार्क्स 35 मिनिटं, 40 प्रश्न 20 मार्क्स 35 मिनिटे, 40 प्रश्न 60 मार्क 45 मिनिटे, 160 मिनिटांचा हा पेपर असणार आहे. याला ओव्हरऑल कट ऑफही लागेल, इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट वाईजही कट ऑफ लागेल आणि तुम्हाला सब्जेक्ट वाईज या ठिकाणी तुम्हाला इंडिव्हिज्युअल टायमिंग सुद्धा लागेल. म्हणजे पेपर देत असताना तुमचा तो सेक्शनल टायमिंग सुद्धा आहे, सेक्शनल कट ऑफ सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा या ठिकाणी आहे. पण एक अजून महत्वाचा मुद्दा, 2 तुम्हाला पॅसेजेस त्याला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मोडमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं याला 30 मिनिटांचा वेगळा वेळ देण्यात येणार आहे. बरं, आता जाऊयात आपण थोडंसं पुढे, की सर हे तर पॅटर्न आता डिस्क्रिप्टिव्ह झाला. आता नेमकं जर समजा आपण पाहिलं की सर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आल्यानंतर मग त्याचं इव्हॉल्युशन कशा पद्धतीनं होईल, तर लक्षात घ्या. इव्हॉल्युशन जे आहे म्हणजे त्याला इव्हॅल्युएट जे करण्यात येणार आहे ते ऑटोमेटेड स्कोरिंग मेकॅनिझमच्या मदतीनं करण्यात येणार आहे. ऑटोमेटेड स्कोरिंग मेकॅनिझमच्या मदतीनं तुमचं जे काही तुम्ही लिहिणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो काही तुम्ही लिहिणार आहे तो या पद्धतीनं अनालिसिस करण्यात येणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, की तुमचं जे स्कोरिंग आहे है ना, तुमचं जे स्कोरिंग आहे ते तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्हचं सुद्धा वेगळं देण्यात येणार आहे. बरं, आता जाऊयात पुढं. सर जर या पेपरमध्ये किंवा या पॅटर्नमध्ये काही बदल झालेच, आयबीपीएसच्या वेबसाईटवरती तुम्हाला ते गोष्टी नोटिफाय करण्यात येणार आहेत असं देण्यात आलेलं आहे. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, मुद्दा नंबर सगळ्यात महत्वाचा हा झालेला बदल. आता पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे नेमकं काय? आता पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे काय, की हे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, हे क्वालिफाईंग नेचरचं नसणार आहे. दिस विल बी नॉन क्वालिफाईंग नेचर. नॉन क्वालिफाईंग नेचर म्हणजे काय, याचा प्रभाव तुमच्या सिलेक्शनवर खूप जास्त काही पडणारच नाहीये. आता मुद्दा काय आहे लक्षात घ्या, पहिल्यांदा होणार प्री एक्झामिनेशन, नंतर होणार तुमची मेन्स एक्झामिनेशन. ज्या कॅन्डिडेट्स मेन्स एक्झामिनेशन क्वालिफाय झालेत, जे पास झालेत, त्यांना ही टेस्ट द्यावी लागणार आहे. म्हणजे काय, पर्सनॅलिटी टेस्ट. आता हे काय भानगड आहे सर, तर बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की तुम्हाला एक तर फ्री एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही जिथं कुठं बसलेले आहेत
तुमच्या रेसिडेन्शियल प्लेस मधूनच ही फ्री पर्सनॅलिटी टेस्ट होऊ शकते किंवा ही एखाद्या ऑथराइज सेंटरवरती सुद्धा होऊ शकते. म्हणजे ऑथराइज सेंटरवरती वेब कॅमच्या माध्यमातून किंवा त्या कॉम्प्युटर पीसीच्या माध्यमातून तुम्हाला ही टेस्ट द्यावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नॉन क्वालिफाईंग इन नेचर असणार आहे. पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे काय, की एखादा कॅन्डिडेट बसलाय घरी आणि त्या ठिकाणी तुम्हाला साधे-सुधे प्रश्न विचारले जातील आणि वेबकॅमवरतूनच हे कन्व्हर्सेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ऑथराइज सेंटरपेक्षा वेबकॅमवरून हे कन्व्हर्सेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण पुन्हा सांगतोय, पर्सनॅलिटी टेस्ट ही नॉन क्वालिफाईंग इन नेचर असणार आहे आणि त्याच्यानंतर होणार आहे ते म्हणजे काय, की तुमचा इंटरव्ह्यू. काय होईल? इंटरव्ह्यू. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी टेस्ट ही इंटरव्ह्यू पॅनल समोर जाण्याच्या आधी ही पर्सनॅलिटी टेस्ट तुमची होणार आहे. आणि हे जे आहे प्रॉक्टर्ड मोड याचा अर्थच तो असतो, एक तर तुम्ही घरी बसून ओपन एन्व्हायरमेंट मधून विथ हेल्प ऑफ द वेबकॅम तुम्ही ही टेस्ट देऊ शकता किंवा आयडेंटिफाईड एक्झामिनेशन सेंटरवरून तुम्ही देऊ शकता. याचं डिसिजन हे आयबीपीएस कडे असेल. ज्यावेळेस तुम्ही मेन्स एक्झामिनेशन पास व्हाल त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्टसाठी कॉल लेटर येईल त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कळतील की सेंटरवरती द्यायचंय का तुमच्या घरून द्यायचंय. बरं, आता पुढे जाऊया थोडंसं आपण की सर ही क्वालिफाईंग नेचरची तर नाहीये, नॉन क्वालिफाईंग नेचरची आहे, पण देणं कंपल्सरी आहे. देणं कंपल्सरी आहे हे पण एक लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर तुमचा होणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू, मग त्याच्यानंतर होणार आहे तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे अलॉटमेंट लेटर. आता जाऊयात पुढे थोडंसं आपण की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, सगळ्यांनाच माहिती आहे याच्या आधी सारखीच निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता जाऊया पुढे थोडंसं आपण की सर कट ऑफ स्कोर किंवा मग हे सिलेक्शन नेमकं कसं होणार आहे? आता काही चेंजेस झालेत का याच्यामध्ये? तर नीट ऐका. जे सिलेक्शन आहेत ते कशा पद्धतीने होणार आहेत? मार्क्स ऑब्टेन इन द ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन ओनली विल बी कन्सिडर्ड फॉर द शॉर्ट लिस्टिंग फॉर पर्सनॅलिटी टेस्ट अँड इंटरव्ह्यू अँड ऑल्सो फॉर द फायनल मेरिट लिस्टिंग. प्री एक्झामिनेशन पुन्हा एकदा फक्त क्वालिफाईंग आहे. प्री एक्झामिनेशन फक्त तुम्हाला पास व्हायची आहे, कट ऑफ क्लिअर करायचे, सेक्शनल कट ऑफ क्लिअर करायचे, ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर करायचे. याच्यानंतर दुसरा मूळ मुद्दा नंबर 2 ते म्हणजे काय, तर सर मेन्स एक्झामिनेशन मध्ये तुमचा आलेला स्कोर आणि इंटरव्ह्यू मध्ये आलेला तुमचा स्कोर. मेन्स एक्झामिनेशनचा जो काही स्कोर येईल त्याचे 80% मार्क्स आणि इंटरव्ह्यू मध्ये जो काही तुमचा स्कोर येईल त्याचे 20% मार्क्स. असा एकंदरीत तुमचं फायनल सिलेक्शनसाठी स्कोर कन्सिडर केला जाणार आहे. प्री पुन्हा एकदा क्वालिफाईंग आहे. मेन्स मध्ये पडलेल्या मार्कांचा 80% पार्ट आणि इंटरव्ह्यू मध्ये पडलेल्या मार्कांचा 20% पार्ट असं तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. अजून जाऊया थोडंसं पुढे की अजून काय बदल आहेत. इंटरव्ह्यूच्या बाबतीत आपण आत्ताच पाहिलं की कॅन्डिडेट जे आहेत ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू हे तुम्हाला जाता येणार आहे. कोणत्याही केसमध्ये तुमच्या इंटरव्ह्यूची डेट ही तुम्हाला चेंज करता येणार नाहीये. या सगळ्या गोष्टी आणि त्या कॅन्डिडेटनी इथे जाण्याच्या आधी पर्सनॅलिटी टेस्ट देणं कंपल्सरी आहे. बरं, आता पुढे जाऊयात आपण थोडंसं. तर अप्लाय करताना आपण आत्ताच पाहिलं ₹175 फी, ₹850 फीस या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्यात. व्हॅकन्सीजच्या बाबतीत एकदा पाहूयात आणि हे एनआर काय असतं याच्या बाबतीतही एकदा बघून घेऊयात. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की यावर्षी नंबर ऑफ व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज ह्या 6,715 व्हॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता ज्या ठिकाणी तुम्हाला एनआर शब्द लिहिलेला आहे याचा अर्थ असतो नॉट रिपोर्टेड. बरोबर आहे का? नॉट रिपोर्टेड. आणि भविष्यामध्ये असं होऊ शकतं जसं इंडियन बँकेने सध्या व्हॅकन्सीज दिलेल्या नाहीयेत. तो इंडियन बँकला सध्या व्हॅकन्सीज आम्हाला द्यायच्यात की नाही द्यायच्यात हे इंडियन बँकेचा अजून डिसिजनच झालेलं नाहीये. आता अशा केसमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा काय येतो ते पण लक्षात घ्या. नॉट रिपोर्टेड म्हणजे काय, की ह्या व्हॅकन्सीज नंतर भविष्यात आयदर प्री एक्झामिनेशनच्या आधी किंवा प्री एक्झामिनेशनच्या नंतर दोन्ही केसमध्ये त्या ऍड होऊ शकतात किंवा आफ्टर मेन्स एक्झामिनेशन सुद्धा या व्हॅकन्सीज ऍड होऊ शकतात. मग याचा परिणाम काय पडेल, याचा काही प्रभाव पडेल का? तर हो, जर समजा असं झालं की प्री एक्झामिनेशन संपल्यानंतर बघा, प्री एक्झामिनेशन संपल्यानंतर या व्हॅकन्सीज जर ऍड झाल्यात तर अशा केसमध्ये प्री मधून मेन्स मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती वाढेल. जर असं झालं की या व्हॅकन्सीज मेन्स एक्झामिनेशन झाल्यानंतर जर ऍड झाल्यात तर प्रभाव हा पडेल की प्री मधून मेन्सला क्वालिफाय झालेले जेही विद्यार्थी असतील ते कंपॅरेटिव्हली कमी असतील आणि मेन्स मधून इंटरव्ह्यूला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र नंतर जास्त प्रमाणात असेल. त्यामुळे प्री मेन्स या दोन्ही गोष्टींना फोकस करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. नॉट रिपोर्टेडचा अर्थ हा असतो की भविष्यात या बँका स्वतःच्या कधीही जागा ऍड करू या ठिकाणी शकतात. बरोबर आहे? मग जागा वाढल्यानंतर नंबर ऑफ कॅन्डिडेट सुद्धा वाढू शकतात. टोटल व्हॅकन्सीज आहेत 6,715 व्हॅकन्सीज. आता पुढे जाऊया थोडंसं ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं तर सिग्नेचर आहे, फोटोग्राफ आहे, लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे, हँड रिटन डिक्लेरेशन आहे, हे जशाच तसंच आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, की बाबा एसएससी म्हणजे 10वीचं तुमचं जे 10th स्टँडर्डचं एक सर्टिफिकेशन आहे ते तुम्हाला यावेळेस अपलोड करावं लागणार आहे. का? फॉर द डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणा त्याच्यासाठी
तुम्हाला यावेळेस 10वीचं जे सर्टिफिकेट आहे, बोर्ड सर्टिफिकेट, हे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे ॲज अ डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून सुरुवातीलाच. आता जाऊयात पुढे थोडंसं बघूयात आता आय-बी-पी-एस एस-ओच्या बाबतीत. आय-बी-पी-एस एस-ओ, आय-बी-पी-एस पी-ओच्या बाबतीत आपण इत्थंभूतरित्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ते बदललेला पेपर पॅटर्न पाहिलेला आहे. आता बघूयात आपण आय-बी-पी-एस एस-ओच्या बाबतीत. आय-बी-पी-एस एस-ओच्या बाबतीत आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आहे वेगवेगळ्या पोस्ट कोणत्या-कोणत्या येतात सर स्पेशलिस्ट ऑफिसरमध्ये. बँकांना वेगवेगळे स्पेशलिस्ट ऑफिसर लागतात. त्या अनुषंगानं पोस्ट कोणत्या-कोणत्या आहेत? पहिला आहे आय-टी ऑफिसर, दुसरा आहे ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, राजभाषा अधिकारी, लॉ ऑफिसर, एच-आर किंवा पर्सोनेल ऑफिसर, याच्यानंतर आहे मार्केटिंग ऑफिसर. असे वेगवेगळे 6 स्पेशलिस्ट ऑफिसर बँकांच्या माध्यमातून हायर केल्या जातात. आता पाहूया पुढं, की सर यांच्या सुद्धा डेट एकदा पटकन सांगून द्या. जवळपास सेमच डेट आहेत. 1 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत 1 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत तुम्हाला साधारणतः सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, की इथून तुमचे ॲप्लिकेशन स्टार्ट होतील, ॲप्लिकेशन फिल करायला स्टार्ट होईल. पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो 5 किंवा 6 तारखेच्या नंतरच फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. कारण तोपर्यंत काही अडचणी आहेत का, काही नवीन गोष्टी आहेत का, हे आपल्याला सगळ्या गोष्टी कळेल. सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास 5 तारखेनंतर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ, की फॉर्म कसा भरायला पाहिजे, हा मी तुम्हाला या YouTube चॅनलवरती टाकेल. त्यामुळं नवीन असाल तर YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बरं, आता पाहूयात आपण, की सर 1 तारखेपासून 21 तारखेपर्यंत फॉर्म फिल करायचा आहे. त्याच वेळेमध्ये ऑनलाईन पेमेंट करायचंय. पुढं पुन्हा एकदा एडिटचा विंडो असणार आहे, पण याला वेगळी फीस म्हणजे ₹200 प्लस जी-एस-टी हे लागेल. त्यामुळं फॉर्म भरतानाच सुरुवातीलाच मी सांगतोय तुम्हाला पुन्हा एकदा, की फॉर्म भरताना सुरुवातीलाच काळजीपूर्वक फॉर्म तुम्ही भरायला पाहिजेत. बरं, आता याच्यानंतर तुम्ही जर पाहत असाल, की सर पेपर जो आहे प्री एक्झामिनेशन ही ऑगस्ट म्हणजेच अर्थात 29 ऑगस्टला होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त. ऑगस्टमध्येच तुमचा जो प्रीचा ऑनलाईन एक्झामिनेशन आहे म्हणजे हॉल तिकीट तेव्हाच येतील. ऑगस्टमध्येच परीक्षा होईल. एक्झामिनेशनचा रिझल्ट कधी लागेल? सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये रिझल्ट लागेल. त्याच्यानंतर मेन्सचं हॉल तिकीट ऑक्टोबरमध्ये येईल. त्याच्यानंतर मेन्स एक्झामिनेशन 1 नोव्हेंबरला होईल. फर्स्ट वीक ऑफ द नोव्हेंबर तुमची होईल. मेन्सचा तुमचा असलेला रिझल्ट नोव्हेंबर महिन्यातच डिक्लेअर होईल आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर एंडिंगला किंवा डिसेंबरमध्ये तुमचे इंटरव्ह्यू होतील आणि इथे तुमचं फायनल सिलेक्शन तुम्हाला होताना दिसेल. बरं, आता जानेवारी 2027 मध्येच फायनल सिलेक्शन झालेलं दिसेल. आर-आर-बी सोबत स्वॅप केलेलं आहे. आर-आर-बीचं पहिल्यांदा जानेवारी महिन्यात रिझल्ट लागायचे है ना, आणि आय-बी-पी-एस एस-ओ, पी-ओ यांचे रिझल्ट 1 एप्रिलला लागायचे. आता इथं आय-बी-पी-एस एस-ओ, पी-ओ यांचे रिझल्ट जानेवारी 2027 मध्येच लागणार आहेत आणि मे बी आर-आर-बीचे रिझल्ट हे एप्रिल महिन्यातच तुमचे दिसतील. आता या पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस पाहाल, अजून महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत, तर भरपूर महत्त्वाचे आणि मोठे बदल हे एसओच्या असलेल्या एक्झामिनेशन पॅटर्न, सिलेक्शन प्रोसेस मध्ये झालेले आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय, या केसमध्ये व्यवस्थित व्हिडिओ शांत डोक्याने बघावा. काय काय बदल झालेले आहेत ते पण पाहूयात आपण. तत्पूर्वी एकदा पाहूयात, की सर क्वालिफिकेशन किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, वयोमर्यादा काय आहे. मिनिमम 20 वर्ष, मॅक्सिमम 30 वर्ष. एस-सी-एस-टी कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन म्हणजे 30+5. ओबीसी साठी 30+3 म्हणजे 33. पर्सनल डिसॅबिलिटी किंवा डिसॅबिलिटी वाल्या लोकांसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षांचा आहे. म्हणजे 30+ हे क्रायटेरिया तुम्हाला कन्सिडर करायचे आहे. अशा पद्धतीने एज रिलॅक्सेशन आहे. इट कन्सिडर्ड की एखादा विद्यार्थी आहे जो ओबीसी कॅटेगरीमधून येतो आणि ओबीसी कॅटेगरीचा असलेला विद्यार्थी त्याला एज रिलॅक्सेशन हे 33 पर्यंत असेल. म्हणजे त्याची वयोमर्यादा मिनिमम 20 आणि मॅक्सिमम 33 अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. थोडंसं जाऊयात पुढं. सर क्वालिफिकेशनसाठी किंवा या परीक्षेला इलिजिबल होण्यासाठी कोणत्या कोणत्या डिग्री पाहिजे, तर जशा आधी होत्या तसंच क्वालिफिकेशन यावेळेस ठेवलेलं आहे. कुठलाही त्याच्यामध्ये बदल केलेला नाहीये. म्हणजे जसं उदाहरणार्थ एक आपण पकडूयात ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसरच्या बाबतीत 4 वर्षाची ॲग्रीकल्चरची डिग्री, 4 वर्षाची हॉर्टिकल्चरची डिग्री, ॲनिमल हजबंडरीची डिग्री चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला मुक्त विद्यापीठातून ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री केली 4 वर्षाची ॲग्रीकल्चरची ती सुद्धा चालेल. या पद्धतीने म्हणजे बीटेक बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, फॉरेस्ट्री, जेवढ्याही तत्सम ब्रांचेस आहेत ॲग्रीकल्चरच्या, या सगळ्या लोकांना ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसरची परीक्षा देता येणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, की हे सगळे लोक, जसं जुना इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता, तुमचा शैक्षणिक अर्हतेचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा कुठेही बदललेला दिसत नाहीये. पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, ज्या विद्यार्थ्यांचा निकाल 21/7/2026 म्हणजे फायनल इयर रिझल्ट जो आहे हा 21 जुलैच्या आधी लागणं कंपल्सरी आहे. रिझल्ट लागणं कंपल्सरी आहे. तुम्हाला डिग्री, कॉन्व्होकेशनची सध्या गरज नाही. तुमची डिग्री आणि तुमचे जे मार्क मेमो आहे किंवा तुमची जी ट्रान्सक्रिप्ट आहे
की ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ओके, त्यामुळे ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की तुमचा कॉलेजचा निकाल हा 21 जुलैच्या आधी लागलेला असणं कंपल्सरी आहे. एज्युकेशनल रिझल्ट मस्ट बी ऑफिशियली डिक्लेअर्ड ऑन ऑर बिफोर 21 जुलै 2026 हे लक्षात घ्या. आता थोडंसं आपण पुढे गेलो, एज क्रायटेरिया रिलॅक्सेशन आपण पाहिलं. आता ऍप्लिकेशन फी सेम आहे, ₹175 ही एससी एसटी फिजिकली हँडिकॅप स्टुडंटसाठी, ₹850 ही जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी ही फीस जी आहे ₹850 आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या विद्यार्थ्यांनी एमबीए मार्केटिंग केलेलं आहे आणि त्याचा ऍग्रिकल्चर पण आहे, तर सर मी दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकतो का? तर अजिबात नाही. दोन्ही ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला कोणत्याही एकाच स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी फॉर्म भरता येणार आहे. कोणत्याही एकाच स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी फॉर्म भरता येणार आहे. आयदर असलेल्या 6 पोस्टपैकी कोणत्याही एका पोस्टला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आता याच्यानंतर पाहूयात की सर काय पॅटर्न बदललाय, नेमकं काय बदललंय बॉस? बदललेलं तर आहे, खूप जास्त बदल झालेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थी खूप जास्त पॅनिकही आहेत की सर आता नेमका अभ्यास कसा करायचा आहे? आम्ही तर 1 नोव्हेंबरला कन्सिडर केलं होतं की आमची मेन्स होणार आहे. आता अचानकपणे आम्हाला कळते की बाबा 29 ऑगस्टला जी प्री होणार आहे त्याच्यातही ऍग्रिकल्चर इन्क्लूड झालंय. तर एकदा आपण बदललेला पॅटर्न काय आहे ते पाहून घेऊयात. राजभाषा अधिकारी नंतर पाहूयात. पहिल्यांदा पाहूयात आयटी ऑफिसर, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, एचआर, मार्केटिंग ऑफिसर यांच्या बाबतीत काय पेपर पॅटर्न मध्ये बदल झालेला आहे. पहिल्यांदा होणार आहे तुमची प्री एक्झामिनेशन, हे लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर होणार आहे मेन्स एक्झामिनेशन. त्याच्यानंतर कुठलीही तुम्हाला पर्सनॅलिटी टेस्ट ही स्पेशालिस्ट ऑफिसरला दिलेली नाहीये. त्याच्यानंतर होणार आहे इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर होणार आहे तुमचं फायनल सिलेक्शन. या पद्धतीने होईल. आता प्री एक्झामिनेशन मध्ये आपण पाहू, इंग्लिश 25 प्रश्न 25 मार्क्स, रिझनिंग 25 प्रश्न 25 मार्क्स, क्वांट 25 प्रश्न 25 मार्क, ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चर, आयटी वाल्यांना आयटी, एचआर वाल्यांना एचआर, मार्केटिंग वाल्यांना मार्केटिंग. अशा पद्धतीनं प्री मध्ये सुद्धा आता ऍग्रिकल्चरचं उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगतो. प्री मध्ये तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्क हे ऍग्रिकल्चरचे असणार आहेत. टोटल प्रश्न 100, सोबत सोबत तुम्हाला 125 मार्क्स आणि वेळ असणार आहे 80 मिनिटांचा. तर याला आता एक साधा मुद्दा आम्हाला हे समजावून सांगा, याला सेक्शनल कट ऑफ लागतो का? तर हो, तुम्हाला इंग्लिशचा वेगळा कट ऑफ लागेल, क्वांटचा वेगळा लागेल, तुम्हाला सोबत सोबत ऍग्रिकल्चरचा वेगळा कट ऑफ लागेल. या सगळ्यांचे इंडिव्हिज्युअल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ या दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील. तर यांना सेक्शनल टायमिंग आहे का परीक्षेला? तर हो, 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं असा सेक्शनल टाइम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. बरं, तर मग सिलेबस मध्ये काही बदल असेल का? तर नाही. ऍग्रिकल्चरचा जो रेग्युलर सिलेबस आहे तोच सिलेबस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तोच सिलेबस तुम्हाला या ठिकाणी दिसेल, काळजी करायची नाही. आता जाऊयात आपण थोडंसं पुढे की सर थोडंसं आम्हाला हे झालं प्री एक्झामिनेशनच्या बाबतीत. इकडे राजभाषा अधिकारीला सुद्धा तसंच आहे, जवळपास सेमच आहे. पण एक गोष्ट पुन्हा मी तुम्हाला सांगतोय, कॅन्डिडेट हॅव क्वालिफाय इन ईच ऑफ द 4 टेस्ट. प्रत्येक 4ही टॉपिक्स मध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअली सेपरेट तुमचा कट ऑफ लागणार आहे. ओव्हरऑल सुद्धा कट ऑफ लागणार आहे. याला सेक्शनल टायमिंग सुद्धा आहे. म्हणजे जसं आता इंग्लिशचे 25 प्रश्न तुम्ही सोडवताय, या 25 प्रश्नांसाठी 20 मिनिटांचाच टायमिंग असेल. जसा तो 25 प्रश्नाचा किंवा 20 मिनिटाचा टायमिंग संपला, ऑटोमॅटिकली हे स्विच होईल पुढच्या असलेल्या सेगमेंटवरती, रिझनिंगवरती. या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे लक्षात आलो. पण आता व्हॉट अबाउट मेन्स एक्झामिनेशन? आता काही याच्यात काय धिंगाणात झालाय का? तर हो झालाय. लक्षात घ्या, मेन्स एक्झामिनेशन मध्ये काय बदललंय? तर याच्या आधी कधी सुद्धा स्पेशालिस्ट ऑफिसरला मेन्सला फक्त आणि फक्त सिलेबस जो होता तो प्रोफेशनल नॉलेजचा होता. म्हणजे ऍग्रिकल्चर वाल्यांना फक्त मेन्सला ऍग्रिकल्चरच होतं. पण आता या ठिकाणी पॅटर्न बदलला आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यातही बदलल्या. जसं आता उदाहरणार्थ मेन्स एक्झामिनेशन मध्ये इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग, क्वांट या तीनही गोष्टींचं इंट्रोडक्शन झालंय आणि त्याच्यानंतर सोबत सोबत प्रोफेशनल नॉलेज आणि प्लस तुम्हाला इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह पेपर या ठिकाणी दिसेल. तर पण मग आता सिलेक्शन होताना ह्या सगळ्याच गोष्टी कन्सिडर करणार का? सांगतो. इंग्लिश 30 प्रश्न 30 मार्क, 25 मिनिटं सेक्शनल टाइम. रिझनिंग 40 प्रश्न 40 मार्क, 35 मिनिटं टाइम. ऍप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 30 प्रश्न 30 मार्क, 25 मिनिटांचा टाइम. आणि ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ऍग्रिकल्चर तसंच तुमचं प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न 100 मार्क, 40 मिनिटं या पद्धतीने तुम्हाला साधारणतः वेळ असेल. असा ओव्हरऑल 150 मार्कांचा पेपर प्लस इथे 150 प्रश्न, 200 मार्क, 125 मिनिटं. पण याच्यासोबत 30 मिनिटं तुम्हाला सेपरेट इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह पुन्हा एकदा याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि उतारे वगैरे जे काही एसे रायटिंग
याच पद्धतीने तुम्हाला इथे हे येणार आहे 2 प्रश्न, 25 मार्क, 30 मिनिटं असा टोटल पेपर आपला 155 मिनिटांचा असणार आहे. पण आता सिलेक्शनची प्रोसेस काय बदलली ते पण लक्षात घ्या. सिलेक्शनची प्रोसेस आपली काय बदलली आहे? भलेही हे बाकीचे सब्जेक्ट ऍड झालेले आहेत, तरी सुद्धा इंग्लिश, रिझनिंग, क्वांट आणि इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह हे क्वालिफाईंग आहेत. इथे तुम्हाला ऍग्रीकल्चरमध्ये जे मार्क पडतील त्याचे 80% आणि इंटरव्ह्यूचे 20% असं तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलाय बघा, याच्या आधी काय व्हायचं, जे विद्यार्थी जनरल बँकिंगला कंप्लीट शिफ्ट झालेले आहेत, या विद्यार्थ्यांना प्री पास व्हायचे, मेन्समध्ये अडचणी यायच्या. जे फक्त ऍग्रीकल्चर करायचे ते प्रीच पास नाही व्हायचे, मेन्स पर्यंत पोहोचतच नव्हते. आता सिम्पली एक मुद्दा आहे की तुम्हाला जर एएफओचा पेपर द्यायचा असेल तर तुम्हाला प्रीला सुद्धा ऍग्रीकल्चर आहे, मेन्सला सुद्धा ऍग्रीकल्चर आहे. त्याच्यामुळे ऍग्रीकल्चरचा अभ्यास हा सुरुवातीपासूनच तुमचा असणं कंपल्सरी आहे. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, इंग्लिश, रिझनिंग, क्वांट आणि इकडे इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह हे क्वालिफाईंग आहेत. म्हणजे तुम्हाला कट ऑफ फक्त काढायचा आहे आणि तुमचे ऍक्च्युअली फायनल सिलेक्शन मध्ये मार्क जे कन्सिडर केले जाणार आहेत ते इथं मेन्सचे ऍग्रीकल्चरचेच मार्क्स कन्सिडर केले जाणार आहेत, तेही मेन्सचेच. लक्षात घ्या. म्हणजे फक्त आणि फक्त या 50 प्रश्नांपैकी 50 प्रश्न 100 मार्क, याच्यात जेही काही तुमचा स्कोर येईल त्याचे 80% आणि इंटरव्ह्यूचे 20% असं तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. प्री ही फक्त क्वालिफाईंग आहे, भलेही त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर इन्क्लूड झालंय, प्री ही फक्त क्वालिफाईंग आहे. मेन्समध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह हे क्वालिफाईंग आहे आणि तुमचं फायनल सिलेक्शन पुन्हा एकदा ऍग्रीकल्चरच्याच बेसिसवरती होणार आहे, मेन्सला ऍग्रीकल्चर. पण या दोन्ही ऍडव्हर्टाइजमेंट पाहत असताना एक गोष्ट मात्र नक्की कळते की ज्या विद्यार्थ्यांना फायनल सिलेक्शन घ्यायचे त्यांना इंग्लिश शिवाय पर्याय नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश चांगल्या पद्धतीने जमणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशवरती चांगली कमांड येणार आहे, अशाच विद्यार्थ्यांचे फायनल सिलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. का? कारण इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आहे, इंग्लिश सब्जेक्टिव्ह सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा आहे. मग सांगण्याचं तात्पर्य त्यामुळे इंग्लिश तुमचा स्ट्रॉंग असणं हे फार जास्त गरजेचं असणार आहे. आता जाऊया थोडंसं पुढं. सर हे तर थोडं कळालंय आम्हाला. आता बाकीचे जे टॉपिक्स आहेत, म्हणजे जसं बाकीचंही आहे, जसं राजभाषा अधिकारी आहेत त्यांना सुद्धा सेमच आहे त्यांचं प्रोफेशनल नॉलेज, लॉ ऑफिसर आहेत त्यांना सुद्धा जवळपास पॅटर्न सेमच आहे. आता सर याच्यामध्ये काही निगेटिव्ह मार्किंग असते का? तर हो, इथे सुद्धा 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग आपल्याला या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये दिसेल. सर फायनल सिलेक्शन मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की फायनल सिलेक्शन एसओचं कसं होणार आहे किंवा एएफओचं कसं होणार आहे. या बाबतीत जर तुम्ही पाहत असाल तर फायनल सिलेक्शन मेन्स एक्झामिनेशन मध्ये ऍग्रीकल्चर मध्ये पडलेले जे काही मार्क्स असतील आणि सोबत सोबत इंटरव्ह्यू मध्ये जे काही मार्क्स असतील, मेन्स एक्झामिनेशन मध्ये पडलेल्या ऍग्रीकल्चरच्या 80% आणि इंटरव्ह्यूचे 20% असं तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी दिसेल. मी तुम्हाला इथे एक नोट सुद्धा लिहून ठेवलेली आहे, हे बघा. अ मेन एक्झामिनेशन ऑल टेस्ट एक्सेप्ट प्रोफेशनल नॉलेज विल बी क्वालिफाईंग नेचर. म्हणजे बाकीचं सगळं क्वालिफाईंग आहे, म्हणजे ऍक्च्युअली फायनल सिलेक्शन हे पुन्हा एकदा ऍग्रीकल्चर वरच आपल्याला झालेलं दिसेल. आता बघा पुढे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. आता सर एक गोष्ट महत्वाची जी तुम्हाला सांगायची राहिली होती, ज्यावेळेस तुम्ही प्री एक्झामिनेशन देता, कारण सगळेच लोक प्रीला क्वालिफाय आहेत जवळपास, पण ज्यावेळेस तुम्ही प्री एक्झामिनेशन देता ही सगळ्यात मोठी कंप्लेंट्स असतात विद्यार्थ्यांच्या की सर प्रीचं हॉल तिकीटच हरवलं. असं करायचं नाहीये. तुमचं प्री एक्झामिनेशन झाल्यानंतर जे हॉल तिकीट आहे तो तिथला स्टाफ तुम्हाला स्टॅम्प मारून तुमच्याकडे सबमिट करेल. हे हॉल तिकीट आणि तिथून मिळालेल्या गोष्टी ह्या तुम्हाला सांभाळून ठेवायच्या आहेत, कारण प्रीचं हॉल तिकीट हे पीओ असू द्या, एसओ असू द्या, मेन्स एक्झामिनेशनला जात असताना सोबत लागतं. प्री एक्झामिनेशनचं जेही तुमचं स्टॅम्प मारून दिलेलं हॉल तिकीट आहे, त्यामुळे तुम्ही प्री एक्झामिनेशनला ज्याही वेळेस जाल त्यावेळेस एकमेव गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं प्रीचं जे हॉल तिकीट आहे ते आपल्याला अजिबात हरवू द्यायचं नाहीये. ते आणून घरी व्यवस्थित पद्धतीने सांभाळून जपून ठेवायचंय, कारण मेन्स एक्झामिनेशनला जात असताना प्रीचे हॉल तिकीट कंपल्सरी करण्यात आलेले आहेत. ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. थोडंसं जाऊयात पुढे आपण आता की सर व्हॉट अबाउट द वॅकन्सीज. आतापर्यंतच्या एएफओच्या लोएस्ट वॅकन्सीज पण मी पुन्हा एकदा तुम्हाला एक वाक्य सांगेल. एनआर याचा अर्थ आहे नॉट रिपोर्टेड. बघा, ज्या बँकांनी डायरेक्ट 0 वॅकन्सीज दिलेल्या आहेत याचा अर्थ यांच्या वॅकन्सीज येण्याचे चान्सेस हे जवळपास संपुष्टात आलेले आहेत. पण ज्या बँकांनी नॉट रिपोर्टेड असं दिलेलं आहे, नॉट रिपोर्टेड असं दिलेलं आहे, नॉट रिपोर्टेड असं दिलेलं आहे, या बँकांना भविष्यामध्ये यांच्या वॅकन्सीज ऍड करण्याचे चान्सेस या ठिकाणी असतात. म्हणून दिसताना जरी वॅकन्सीज 190 सध्या ऑल इंडियाला दिसत असतील, या वॅकन्सीज या एनआर मधून वाढण्याचे चान्सेस आहेत. मी हे म्हणत नाही,
मला हे आतापर्यंत या पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये एक गोष्ट कळतीये, परीक्षा एवढ्या जवळ आल्यानंतर म्हणजे आयबीपीएस जसं कॅलेंडर डिक्लेअर करतं, तर भाई जानेवारी महिन्यात तुम्ही सिलेबस डिक्लेअर करा ना किंवा जानेवारी महिन्यात तुम्ही म्हणताय प्रोफेशनल नॉलेजचा अभ्यास करा. अहो त्याला तुम्ही डिफाईन सिलेबस दिलेला नाहीये. तुमचं म्हणणं आहे की बाबा नाही आम्ही एक्झामिनेशन चांगल्या पारदर्शक पद्धतीने आम्ही घेतो. अहो 100 तर नियम अटीच आहेत तुमच्या. बरं त्याच्यात तुम्हाला नुसतं नाव एडिट करायला सुद्धा तुम्हाला ₹200 प्लस जीएसटी वेगळी द्यावी लागते हो. मग अशा पद्धतीनं काय विद्यार्थ्यांना काय करावं? येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आता पेपर आहे. ऑगस्ट महिन्यात तुमचं म्हणणं आहे पेपर आहे आणि तुम्ही 2 महिन्यापूर्वी एखाद्या विद्यार्थ्याला सांगता, की नाही आता पेपरचा पॅटर्न अचानकपणे बदल झालेला आहे. असं नाही चालत साहेब. असं करून चालणार नाही. बरोबर आहे? तर तुम्ही इथे बोलताय. त्या गोष्टी आता मला एक गोष्ट सांगा, की एक साधा मुद्दा आहे ना, की अचानकपणे 2 महिन्यावरती पेपर येतोय विद्यार्थ्यांचा. मग तो पीओचा असो, एसओचा असो, कोणताही असो. 2 महिन्यावरती पेपर आहे आणि आज विद्यार्थ्यांना सांगितलं जातंय, की बॉस तुमचा पेपरचा पॅटर्न जो आहे ना, हा आता बदलतोय. तुमचा ना इंग्लिशचा आता डिस्क्रिप्टिव्ह येतोय. यायला पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही. अहो पण तुम्हाला जर कॅलेंडर सुरुवातीला जानेवारी महिन्याच्या डिक्लेअर करता, तर हे पेपर पॅटर्न पण जानेवारीच्या महिन्याच्या सुरुवातीला डिक्लेअर करायला पाहिजे. एम-पी-एस-सीमध्ये जा, तिकडं विद्यार्थ्यांवर अन्याय. अचानक पेपर पॅटर्न बदलून टाकायचा. आय-बी-पी-एसमध्ये या, इकडं अचानक पेपर पॅटर्न बदलून टाकायचा. कोणी ना कोणी याच्यावरती बोलणं फार जास्त गरजेचं आहे आणि 100% मी याच्यावरती बोलणार आहे. 100% बोलणार आहे. जाऊया पुढं. याच्या बाबतीत काय नियोजन करता येईल, कशा पद्धतीने आय-बी-पी-एसला मेल करता येतील किंवा काय करता येईल, या सगळ्या गोष्टी बाकीच्या सर्व शिक्षकांसोबत डिस्कस करून सुद्धा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पुढे जाऊयात आता. आता पाहूया, की सर हे तर झालं आता. एचआर किंवा एचआरच्या किती व्हॅकन्सीज आहेत सर? तर एचआरच्या टोटल व्हॅकन्सीज आहेत 60. याच्यासोबत आयटी ऑफिसरच्या व्हॅकन्सीज 301. याच्यासोबत लॉ ऑफिसरच्या व्हॅकन्सीज 105. मार्केटिंग ऑफिसरच्या व्हॅकन्सीजच दिलेल्या नाहीयेत. पण हे जे एनआर इंडियन बँकेने दिलेलं आहे, युको बँकेने दिलेलं आहे, युनियन बँक ऑफ इंडियाने दिलेलं आहे, ह्या व्हॅकन्सीज भविष्यामध्ये ॲड होऊ शकतात. याच्यानंतर राजभाषा अधिकारी. राजभाषा अधिकारीमध्ये जवळपास एकंदरीत टोटल 89 व्हॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी आलेल्या दिसतात. पुन्हा एकदा सांगतो फॉर्म भरायला जाण्याच्या आधी काही गोष्टी सोबत ठेवणं गरजेचं आहे. लेटेस्टचा तुमचा फोटोग्राफ, तुमचं सिग्नेचर, लेफ्ट थंबचं इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन, 10वीची मार्कशीट आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लाईव्ह फोटो सुद्धा त्या ठिकाणी कॅप्चर करून अपलोड करावा लागतो. तर या गोष्टींसाठी तुम्हाला तयार राहायचंय. बिफोर द फॉर्म फिलिंगला जाण्याच्या आधी या गोष्टींसाठी तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. ओके? चालेल? तर अजून काही महत्त्वाची जसं फॉर्म फिल कसा करायचा, काही महत्त्वाचे चेंजेस याच्या बाबतीत याच YouTube चॅनलवरती मी इत्थंभूत व्हिडिओ तुम्हाला टाकत राहीन. स्वतःची काळजी घ्या, काळजी करू नका, पॅनिक होऊ नका, डोकं शांत ठेवा. चेंजेस जरी असतील, जेही असेल, जसंही असेल, ते आपल्या एकट्यासाठी नाही आहेत, ते सगळ्यांसाठीच आहेत. त्याच्यामुळं शांत डोक्याने पुढचा अभ्यास हा तुमचा कंटिन्यू चालू ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच माहिती तुम्हाला इत्थंभूतरित्या मी पोहोचवलेली आहे. तुमच्या परीक्षांसाठी तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा. जाण्याच्या पूर्वी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचं कारण येणाऱ्या इत्थंभूत गोष्टींची माहिती सगळ्यात आधी, सगळ्यात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आमचा असेल. ऑल द बेस्ट.